हंडी पापड आणि कुरडई करायची आहे, त्यासाठी हा तांदूळ घेतलेला आहे. तर हा तांदूळ जुना आहे, जाडा आहे आणि असा मोठा आहे. म्हणजे बारीक तांदूळ घ्यायचं नाही, जाडा आणि मोठा तांदूळ घ्यायचा. शक्यतो जुना तांदूळ घ्यायचा. जुना तांदूळ घेतल्यामुळे पापड कुरडई चांगल्या फुलतात. हा 1 किलोच्या प्रमाणात तांदूळ घेतलेला आहे. तर हा आपण आता स्वच्छ धुवून घ्यायचा. 2 ते 3 वेळा आपण धुवून घेऊया. 1 किलो तांदूळ आहेत, तर ह्याच्यातले आपण अर्धा किलोचे हंडी पापड करायचे आहेत आणि अर्धा किलोच्या कुरडई करायच्या. तर हे आता मी धुवून घेते. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला 3 दिवस भिजवायचे. आता तांदूळ भिजवल्यामुळे काय होतं, तांदूळ फर्मेंट होतात आणि नॅचरली आपल्या कुरडई असतात किंवा पापड असतात ते फुलतात. म्हणजे ह्याच्यामध्ये पापड खार जास्त घालण्याची गरज नाही आहे किंवा पापड खार न घालता सुद्धा हे पापड चांगले होतात. तर हे धुवून घेतलेले आणि 3 दिवस आपण भिजवून घेऊया. आणि ह्याचं 3 दिवस रोज पाणी बदलायचंय. हलक्या हाताने धुवून घ्यायचं आणि पाणी बदलायचं याचं. आता बरेच जण काय करतात, तांदळाच्या पिठापासून हंडी पापड बनवतात. तसे काय केलं तर काय होतं, की हे तांदूळ भिजल्यानंतर ह्याला एक आंबूस चव येते. नुसत्या तांदळाच्या पिठाचे पापड किंवा कुरडई केले तर ती चव आपल्याला मिळत नाही, जी आपण तांदूळ भिजल्यामुळे, तांदूळ फर्मेंट झाल्यामुळे मिळते. पारंपरिकरित्या आपण हे कुरडई आणि हंडी पापड बनवत आहोत. तांदूळ स्वच्छ धुवून भरपूर पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत. आता हे आपण झाकून ठेवूया. आज सकाळी मी हे भिजत ठेवलेले आहेत. आता आपण हे दुसऱ्या दिवशी बघूया. आज दुसरा दिवस आहे. तांदूळ बघूया. आज असे हे पांढरट कलरचे तांदूळ झालेले आहेत. थोडंसं काय करायचं, आपण ह्याला हलवून घ्यायचं तांदळाला हलक्या हाताने अगदी, आणि हे वर आलेलं पाणी आहे हे ओतून घ्यायचंय. तांदूळ हे हलके झालेले आहेत, मऊ झालेले आहेत, तर ह्याला जास्त हलवायचं नाही. तांदूळ भिजवल्यामुळे पीठ एकदम हलकं होतं आणि त्याच्यामुळे पापड पण हलके होतात. तर आज दुसऱ्या दिवशी आपण हे नवीन पाणी ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. आता हे झाकून ठेवलेलं आहे. उद्या आपण बघूया, म्हणजे तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा बदलायचंय पाणी आपल्याला. आज तिसरा दिवस आहे. तांदूळ पाहूयात. आता तिसऱ्या दिवशी सकाळी काय केलेलं आहे, मी हे तांदूळ व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि पाणी याचं बदललेलं आहे, पाणी स्वच्छ झालेलं आहे. आता तिसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी मी संध्याकाळी हे तांदूळ उपसून घेत आहे. म्हणजे तांदूळ 2 वेळा धुवून घ्यायचे आणि निथळून घ्यायचे, हलक्या हाताने आपल्याला धुवून घ्यायचे. तर तिसऱ्या दिवशी थोडासा आंबूस वास यायला लागतो या तांदळाचा. तर हे आपण आता संध्याकाळच्या वेळी हे निथळून घेऊया आणि एका कॉटनच्या कापडावर पसरून टाकायचे. तर मी हे धुवून घेते व्यवस्थित. 2 वेळा धुवून घेऊया आणि निथळून घेऊया. तांदूळ पाण्यातून काढून घेतले आणि ह्याच्या खाली अशी एक रिंग ठेवलेली आहे आणि एक 10 मिनिट आपण हे निथळून घेऊया. पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं, म्हणजे तांदूळ व्यवस्थित सुकतात. एका कॉटनच्या कापडावर हे पसरून घ्यायचे तांदूळ. पातळ पसरायचे म्हणजे लगेच सुकतात. तर हे तांदूळ उन्हामध्ये वाळवायचे नाहीत, सावलीमध्ये घरामध्ये वाळवायचे. पंख्याखाली वाळवले तरी पण चालते. आता मी हे रात्रभर असे सुकण्यासाठी ठेवणार आहे. संध्याकाळच्या वेळी उपसून घेतले, थोडेसे तांदूळ सुकले, पाणी थोडंसं सुकलं की काय करायचं, ह्याच्यावर एक कॉटनचा कपडा अंथरून ठेवायचा, म्हणजे हे उघडे राहणार नाहीत रात्रभर. रात्रभर ठेवले तर अगदी व्यवस्थित सुकतात. तांदूळ रात्रभर ठेवल्यानंतर चांगले सुकलेले आहेत. आता हवेमध्ये उष्णता असते, त्यामुळे हे तांदूळ अगदी व्यवस्थित सुकलेलं आहे. तर आता आपण हे अगदी बारीक दळून आणायचे आहेत. कपाचं मेजरमेंट आपण घेतलेलं आहे. तर 3 कप आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचंय. 1 चमचा मीठ घालूया. 1 चमचा पापडखार घातलेला आहे. तर हा रेग्युलर घरातला चमचा आहे, या चमच्याने पापडखार घालूया. पापडखार घातल्यामुळे आपली कुरडई एकदम हलकी फुलकी होते. आता हे जरा मिक्स करून घेऊया मीठ व्यवस्थित, आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घ्यायचं. आपण भाकरीला ज्या पद्धतीने मळतो त्या पद्धतीने मळायचंय. फक्त भाकरीला आपण थोडंसं घट्ट मळतो, त्यापेक्षा थोडंसं सैलसर मळायचं, कारण आपल्याला कुरडई उकडायची आहे, त्यामुळे थोडंसं सैल मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं. एकदम जास्त घातलं तर पीठ एकदम पातळ होईल. थोडा थोडा अंदाज घ्यायचा पिठाचा, पाण्याचा, आणि थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. अगदी एकदम सोपी पद्धत आहे. हात न भाजता, उकड न काढता आपण कुरडई बनवत आहोत. 3 कप पीठ घेतलं होतं, त्यासाठी मला साधारण 2.5 कप पाणी लागलेलं आहे. आणि या पद्धतीने हे पीठ असं मऊशीर मळून घेतलेलं आहे. आता आपण ज्यावेळी पारंपरिक कुरडया करतो त्यावेळी काय होतं, की आपण हे पीठ शिजवून घेतो आणि पीठ जसं शिजत येईल
तसं ते घट्ट व्हायला लागतं आणि पीठ घट्ट झाल्यानंतर ते रेटायला पण खूप लागतं, शक्ती लागते, हात दुखतात. तर हात न दुखता आणि ते गरम गरम पण गाळावं लागतं. आता हे आपल्याला गरम गरम गाळायचं नाही, अतिशय वेगळ्या पद्धतीने मी या कुरडया दाखवते. हे पीठ आता आपण मळून घेतलेलं आहे. आता पुढची प्रोसेस मी दाखवते. इडली पात्रातल्या प्लेट घेतलेले आहेत. तर त्याला काय करायचं, आपण सुरुवातीला थोडंसं अगदी तेलाचा हात लावून घ्यायचा. अगदी थोडासा पुसटसा तेलाचा हात लावायचा, खूप जास्त तेल लावायचं नाही. खूप जास्त तेल लावलं तर कुरडयांचा कालांतराने थोडासा कुबट वास यायला लागतो. त्यासाठी अगदी पुसट पुसट लावून घ्यायचं आहे. आणि आपण हे जे तेल लावणार आहे ते सारखं सारखं लावायचं नाहीये. कुरडई आपल्याला चिकटते असं वाटलं तरच आपल्याला थोडंसं अगदी तेलाचा हात लावून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण कुरडया गाळणार आहे, तर त्या चिकटून राहू नयेत यासाठी मी अगदी थोडंसं तेल लावलेलं आहे. आता हा साचा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये कुरडई गाळण्याची मोठी प्लेट घालून घेतलेली आहे मी. मोठीच प्लेट घालायची. खूप जास्त बारीक प्लेट घातली तर कुरडई वाळल्यानंतर तुटू शकते, म्हणून मोठी प्लेट घालून घेतलेली आहे. आता या साच्याला पण आतून थोडंसं तेल मी पुसून घेतलंय, अगदी किंचितसं तेल पुसलेलं आहे. आता हा पिठाचा एक गोळा घेतला आणि याच्यामध्ये आपण भरून घेऊया. आता कुरडई करणे हे तसं कष्टाचं काम आहे आणि उन्हामध्ये बसून त्या गाळाव्या लागतात, हात पण भाजतात. तर ही वेगळी पद्धत आहे. खूप जास्त कष्ट पडत नाहीत, खूप जास्त दगदग नाही, अगदी आरामशीर सावलीमध्ये बसून तुम्ही या कुरडया करू शकता. आता या आपल्याला गाळून घ्यायचे. कुरडई गाळून घेतलेले त्याच पद्धतीने आपण या बाकीच्या साच्यांमध्ये पण गाळून घेऊया. सर्व कुरडई गाळून घेतलेल्या आहेत. आता मी याच्यामध्ये सगळ्यात मोठी जी प्लेट असते ती घातलेली आहे, त्यामुळं थोड्याशा जाडसर दिसत आहे. आता तुम्ही मधली प्लेट असती ती घातली तरी पण चालेल, पण खूप जास्त बारीक घालू नका. मधली प्लेट घातली तरी पण थोड्याशा बारीक होतील. तर आपण ह्या शिजवून घ्यायचे. इडली पात्रात पाणी घातलेलं आहे आणि पाणी उकळलेलं आहे. तर हे पाणी एक पेलाभर घातलेलं आहे. आपण ज्या पद्धतीने इडली उकडतो त्या पद्धतीनेच हे पाणी घातलेलं आहे. तर ह्या प्लेट आहेत त्या आपण ठेवून घ्यायच्या. सर्व प्लेट ठेवून घेतलेले आहेत. आता ह्याला 7 ते 8 मिनिट मध्यम आचेवर वाफवून घ्यायचे. 8 मिनिटे झालेले आहेत. आपण कुरडई बघूया, थोडासा हात लावून चेक करायचं, या व्यवस्थित शिजलेल्या आहेत, एकत्र गोळा होत आहेत. आता गॅस बंद केलेला आहे मी. आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि 2 मिनिटांनंतर वाळत घालूया, कारण ह्या आता गरम गरम आहेत. थोड्याशा थंड झाल्या, वाफ गेली की आपण ह्या वाळत घालूया. कुरडई बाहेर काढून घेतली आणि 1 मिनिट भरानंतर या आपण काढून घेऊया. आता या चिकटलेल्या असतात सुरुवातीला, थोड्याशा हलक्या हाताने अशा सोडवून घ्यायच्या. या पद्धतीने अगदी इझिली निघतात या. एकही कुरडई तुटलेली नाहीये, अगदी व्यवस्थित या शिजलेल्या आहेत. खूप जास्त कष्ट पडत नाहीत, कमी वेळेमध्ये सुद्धा या कुरडया तयार होतात. अर्ध्या तासामध्ये तुम्ही 1 किलोच्या कुरडया भरभर बनवू शकाल आणि ह्या एकदम सोप्या आहेत, त्यामुळे करताना कंटाळा पण येत नाही. आता गरम असल्यामुळे थोडीशी वाफ आहे, तर अशी थोड्याशा चिकटलेल्या असतात, हाताने थोड्याशा अशा काढून घ्यायच्या. एकदम क्लीन निघालेलं आहे, ह्याच्यामध्ये काहीही चिकटलेलं नाही. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये कुरडई वाळवून घेतलेले आहेत. तर या पद्धतीने वाळलेले आहेत ते. आता या आपण तळून बघूया कशा पद्धतीने झालेले आहेत. कुरडई तळून बघूया. छोटी कुरडई होती तरी पण इतकी अशी ही फुललेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण कुरडई केलेली आहे आणि ही अशी एकदम फुलतेही.